नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव संध्या ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आज ना हे जे नारळाला मोड फुटलेले आहेत त्याची जे आम्ही एका ठिकाणी हे करून येणार आहोत, रोप करून म्हणजे त्याला लावून येणार आहोत. पण हे देवाच्या ठिकाणी वगैरेच असं लावायचं असते किंवा आपल्या घरातच लावायचं असते. त्यासाठी एवढे 3 आहेत जवळपास, जे घरातल्याच आपल्या कळशाच्या मोडापासून निघालेले आहेत. त्याचे रोपण करून येणार आहे. जवळपास 2 वर्षापासूनचे जमा केलेले हे मोड आलेले नारळ आहेत. कळसावर ठेवतो आपण देवाऱ्यामध्ये, जे कळस ठेवतो त्या कळसामधून मोड निघालेले खूप. एक हे तर सर्वात मोठं झालेलं आहे. आता जे ठेवत आहे मी ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये, ते तर सर्वात खूप मोठं झालेलं आहे. आणि ते एकाच बादलीमध्ये ठेवल्यामुळे ते दोन एकत्र असे दोन्हीची मूळ एकत्र झालेले आहेत, वेगळं होत नव्हते. हे अक्षत मी ह्यांनी गाडीवर जात होतो, रविवार होता त्यामुळं. मलाच खूप म्हणजे नारळाचं काय करायचं हे खूप दिवसापासून प्रश्न पडलेला होता. आणि मी सर्च केलं असं कुठं कसं करायचं काय नाही, कोणाकोणाला विचारले. त्यानंतर माहिती झालं की एकतर घरातच लावायचं, ते घरची आपली लक्ष्मी असते. आणि नाहीतरी कोणत्या तरी मंदिरात लावायचं, कोणाच्या घरी नाही द्यायचं, कोणाकडे द्यायचं नाही, कोणाच्या शेतात नाही द्यायचं. एकतर आपल्या शेतात, नाहीतर आपल्या घरी, नाहीतर असं कोणत्या तरी मंदिरात लावायचं. म्हणजे ते चांगलं असतं. जेवढं झाड जास्त वाढलं तेवढं आपल्या घरची प्रोग्रेस होते, अशी म्हणणं होतं कोणाकोणाचं. किंवा असं सर्चसुद्धा केली मी मोबाईलवर सुद्धा. हे आहे गुंफा, येलालिंग महाराजची गुंफा म्हणतात त्याला. हे आमच्याच गावात, थोडं गावच्या बाहेर आहे. महादेवाचं मंदिर आहे ते, तिथेच नेलोत आम्ही. आणि हे आमचं रुद्राचं पहा, रुद्र म्हणत आहे पहा. हे अक्षतचं पहा, कुठं कुत्रे भेटले किंवा काहीच कोणतेही असं जनावरं भेटले, आमचे दोन्ही मुलं वेडे होत असतात. बघायलाही चांगलं नव्हतं तरी, नुसतं वाळलेलं होतं तरी सुद्धा त्याला कसं घेऊन नाचत आहे. आणि आम्ही तिथं झाड लावायसाठी छोटंसं हे मुळा घेऊन, म्हणजे ते का सळा घेऊन गेलेलं होतं. पण तिथं आम्हाला तिथल्याच जे असतं त्या मंदिरापाशी एक माणूस असतात नेहमी, त्या माणसांनी माझ्याकडे चांगलं सब्बल आहे मोठं म्हणून काढून दिला. कारण चांगली मोठी हे करायची होती, जागा खोदावं लागत होतं. कारण आपली नारळाची मुळं छान मोठे झालेली होती. हे पहा, एकमेकात गुंतलेली आहेत चांगले. मोठं खड्डा काढलेलं होतं त्याच्यामध्ये सुरुवातीचंच मोठं लावून दिलेलं आहे. आता हे कसं घरात पाण्याचे खूप मोठं झालेलं, मग घरात पिवळं पडत होतं, म्हणून ह्यावेळेस लावूनच टाकावं नेऊन. पावसाळा पण सुरू झालेला आहे, पाऊस पडत आहे वरवर, छोटं का वेळेला सडाशी पडल्यासारखं, तेवढंच बस होईल. उन्हाळ्यात तर नेलं तर वाळूनच जातील. मग ह्या दिवसात लावल्याच्या नंतर काही दिवस पाणी वरूनच पडत असतं पावसाचं, किंवा पाणी पडणार आहे तर ते व्यवस्थित राहतील. एकदा सेट झाल्याच्या नंतर तेच वाढतात, जमिनीतलं पाणी शोषून घेतात, वाढत राहतात. मग ते जवळपास 4 झाडं आम्ही कुठे इथंच लावून टाकलोत, ह्याच्या परिसरामध्ये मंदिराच्या. त्या अगोदरपासूनच भरपूर झाडे आहेत. प्रत्येकाच्या घरी जे कळस ठेवतात आपण मंदिरामध्ये, त्याला कोंब येते ना, तर ह्याचं असे जर कोंब निघत असतील, मोठे होत असतील, तर प्रत्येकाने अशी झाडं लावून मंदिरात किंवा कोणत्या तरी आपल्या शेतात नेऊन लावू शकतो. आणि त्यानंतर आलो घरी आम्ही. मी जाताना सकाळी हे उडदाची डाळ भिजू घातलेली होती. उडदाची डाळ आणि थोडं मुठीभर तांदूळ, 2 वाट्या उडदाची डाळ आणि मुठीभर तांदूळ. आणि ह्यापासून बनवायचे आहेत उडदाचे वडे. खूप चविष्ट लागतात हे. आणि उडदाची डाळ खूप पौष्टिक पण असते. असं म्हणतात की जे नॉनव्हेज खातात ते त्यांच्या उडदाची डाळ त्याची बरोबरी करतात. ज्यांनी नॉनव्हेज खावत नाही त्यांनी जास्त उडदाची डाळ खावी. उडदाच्या डाळीमध्ये खूप जास्त पौष्टिक असते, त्यासाठी प्रोटीन खूप जास्त असतं. आता ह्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा आणि मिरच्या, बारीक मस्त असं चिरलेली मस्त मिरची, आणि थोडं काय म्हणतात जिऱ्याची पूड, मीठ आणि खायचा सोडा, एवढं टाकून मस्त एकजीव करून घ्यायचं सगळं त्या आपल्या पिठाला, उडदाच्या पिठाला. हे भिजू घालून ठेवून 2 तास ठेवल्याच्या नंतर मी आल्याच्या नंतर मिक्सर केले. आणि नंतर आता मस्त अशी त्याला सगळं मिसळून घ्यायचं, सगळे साहित्य त्याच्यामध्ये. मला तर आपल्या बेसनच्या पिठाच्या भज्यापेक्षाही हे जे उडदाच्या डाळीचे वडे असतात ते खूप आवडतात. एकतर एकदम चव चांगली होते आणि खायला पण चांगलं असतं. पण एवढंच की फक्त तेल जास्त वापरण्यात येतं, ह्याच्यासाठीच नको वाटतं. पण खायला एकदम मस्त लागतं. तेलाचा जास्त वापर होतो म्हणून मी जास्त करत नाही. केव्हा तरी एकदा असंच काहीतरी खा वाटलं खमंग तरी करायचं. हे करतच आहे तर मग तुमच्यासोबत पण शेअर करावं. हे मस्त एकजीव केलेलं बा.
मिश्रण इकडं कालवण्याच्या अगोदरच ना मी तेल गरम करायला ठेवलं होतं. मिश्रण मिसळलं की मग तेल गरम झालेलं होतं. त्यानंतर मी थोडं घेतलं एक मस्त असं गोळा, जे पिठाचं मिश्रण आपण जे तयार केलेलं आहे त्याचं. हातावर पाणी लावल्यामुळं ना ते बिलकुल चिटकणार नाही आणि असे त्याला एक बिचामध्ये गोल खड्डा पाडायचा व्यवस्थित आरपार. मग तेल सोडून टाकायचं. असेच एका वेळेस मस्त जास्त तेल टाकल्याच्यानंतर 2 ना 3 निघतच असतात. आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, एकदम पातळ पण नाही करायचं, मिडियम करायचं. त्यामुळं एकतर ठिसूळ पण होतात आणि तेल पण जास्त सोडणार नाही. म्हणजे जास्त पातळ नाही करायचं ह्या पिठाला मिक्सरमधून काढताना. सुरुवातीला मी 2 टाकून घेतले होते. मस्त एकतर वितळत नाहीत काय नाही, एकदम मस्त होतात हे, काय बिघडायचं प्रॉब्लेम नाही. आता एक वेळेस बेसनच्या पिठाचं करताना ना घट्ट व्हायची शक्यता असते, पण ह्याला बिलकुल बिघडायची वगैरे काही शक्यता नसते. एकदम छान. तुम्ही पण करून पाहू शकता आणि केल्यावर कसे झाले हे कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. हे पाहू शकता मस्त झालेले. हे तर करून कोणताही बाहेरचं आणायचं ते टाळतच असते, घरीच काही पण करायचं. कारण जे बाहेर जे नेहमी तळलेलं तेल वापरत असतात आणि जे तळलेलं तेल नेहमी त्याच तेलामध्ये डबल जे आपण तळत असतो, त्यामुळे ना ॲसिडिटी व्हायची शक्यता असते. किंवा बाहेरचं तेल कोणी असं चांगलं नाही वापरत, खराब तेल वापरतात. त्यामुळे शक्यतो बाहेरचं खाणं टाळलंच पाहिजे. जे काय खायचं ते घरी करून खायचं. आणि असं नाही की कोणतं का आपल्याला शिकता येणार नाही. आपल्याला आजकाल सोशल मीडिया थ्रू सगळं काही घरी करता येतं आणि शिकता येतं. त्यामुळे शक्यतो करून घरी करूनच खायचं कोणत्याही गोष्टी. मस्त दह्यासोबत पाहू शकता नंबर 1 झालेले. तोंडाला पाणी सुटलं की नाही. त्यानंतर अक्षतला अभ्यासाला घेऊन बसले आणि त्यासोबतच मी थोडे कामसुद्धा काढले. अक्षत थोडा वेळ अभ्यासाला बसला, मग निघून गेला तो बाहेर मित्राकडे. आणि मी घेतले होते फुलवाती आणि दोरवाती भिजवायला. सकाळी कापुराची किंवा हे असं फुलवातीची सकाळी आरती दररोज देवापुढे करत असते मी. त्यासाठी एकदाच भिजवून ठेवत असते. आणि हे तुपाचा डबा आहे. थोडं ते तूप काळं झालेलं होतं, खूप दिवसाचं होतं. मग त्यामध्ये थोडं वनस्पती तूप टाकला आणि मग भिजवत घातले. कारण आपूड तुपाचं पण नाही होत ना आपल्याला वात्या भिजवणं, खूप जास्त भिजवायचं असेल तर. म्हणून हे आज मग भिजत घातले होते एकदाच संध्याकाळी बसले तेव्हा अक्षतला घेऊन. तच करून ठेवलं ना मग 2-3 महिने बेफिकीर. आता मग काही दिवसांनी श्रावण महिना सुरू होणार आहे, म्हणजे 15 दिवसांनी नंतर. त्यासाठी थोडं साफसफाईसुद्धा करावं लागणार आहे. श्रावण महिन्याची किचनची किंवा देवघराची साफसफाई करायची आहे. त्यामुळे अशी कामं अगोदर करून ठेवल्याच्या नंतर प्रॉब्लेम येणार नाही. श्रावण महिन्यामध्ये हे अशी दोरवात्या वगैरे नेहमी लागतच असतात. मी त्यासाठी एकशाटचं दुसरा गट्टा करून ठेवलेला आहे. म्हणजे 5 सोमवारचे 5 एकशाटचे गट्टे करून ठेवलेले आहे. पण हे फक्त अलीकडे कोणते सणवाराला वगैरे दोरवाती लागतच असतात. हे भिजू घालून ठेवले मी थोडं. अगोदर करून ठेवल्याच्या नंतर चिडचिड होणार नाही किंवा दगदग होणार नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. बाय.